असलेले भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांना एक विनंती आहे की तुम्ही नवीन वास्तू बांधा, मग त्यांना तुम्ही काय नाव द्यायचं आहे, अटल बिहारी वाजपेयी नाव द्यायचं आहे ते नाव द्या, गोळवलकर नाव द्यायचं आहे ते नाव द्या, नाही तर हेगडेवार, तुम्हाला जे काय भाजपला जे योग्य वाटते ते नाव द्या, परंतु शिवरत्न हे जर नाव बदललं तर आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करू, तसेच आंदोलन करू आणि जे नाव तुम्ही देचाल त्याला काळं फासू. सोलापूर जिल्हा परिषदेतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचे शिवरत्न हे नाव हटवून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह असे नाव करण्यात आले आहे. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून मोहिते पाटील सत्तेवर असताना शिवरत्न हे नाव देण्यात आले. त्यामुळे मोहिते पाटील समर्थकांकडून सोशल मीडियावरून भाजपला शिवाजी महाराजांच्या नावाचे वावडे आहे असा आरोप होत आहे. तर भाजपकडून वाजपेयी हे आमचे श्रद्धास्थान असून त्यांचे नाव दिले आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असते तर ते आम्ही बदलण्याचा विचारही केला नसता असं स्पष्टीकरण करून सारवासारीचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन तो ठराव रद्द करावा, अन्यथा आंदोलन करू. भारतीय जनता पार्टीने जे नाव दिले आहे त्याला आम्ही काळा फासू असा इशारा प्रशांत बाबर यांनी दिला आहे. गेले 40 वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाचे नाव हे शिवरत्न असे होते आणि ते नाव आराध्य दैवत शिवशंकर तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ते ठेवण्यात आलं होतं. पण आज तेच नाव सोलापूर जिल्हा परिषदेमधील भाजपचे स्थानिक पदाधिकारी सत्तेमध्ये असलेले त्यांनी हे नाव बदलण्याचा कुटील डाव रचला आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जैन साहेब यांना शंभू महादेवाची आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली फ्रेम भेट म्हणून दिलेली आहे की ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशामध्ये सत्तेत आलं, आज त्याच हिंदुत्वाचा कुठेतरी त्यांना विसर पडत आहे. द्वेषाच्या राजकारणापायी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे सोलापूर जिल्हा परिषदेमधील स्थानिक पदाधिकारी भाजपचे यांना कुठेतरी वेठीस धरून शिवरत्न हे नाव बदलण्याचा कुटील डाव आखलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं आम्ही नमूद केलेलं आहे की शिवरत्न हेच नाव त्यांनी ठेवण्यात यावं, अन्यथा जे काही नाव त्यांनी देतील त्याला आम्ही काळं फासू, हे आपल्या माध्यमातून त्यांना आम्ही हा इशारा देत आहोत. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.